आज पारसोनी गया हॉस्पिटल में, लेकिन रास्ते में आज बाइक का ट्यूब फट गया. तर हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे वेणू सने सर. स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी माझ्या घरच्या कूलरने ऑटोमॅटिकली काम करणं केलं तर बंद. त्याला घेऊन आलो मी सालाईत इलेक्ट्रिशियन काकापाशी. इलेक्ट्रिशियन काका म्हणत होते कूलर बघितल्यानंतर तुम्हाला 2 दिवसानंतर कूलरचं काम करून मिळेल. मग कूलर दिला इलेक्ट्रिशियन काकापाशी काम करण्यासाठी. मग मी आलो भट्ट्यावरी. इथं भट्ट्यावर आल्यानंतर आपले ड्रायव्हर साहेब इथं नटं लावणं चालू होते आपल्या ट्रॅक्टरला. कॅज्युअलचे नटं झाले ते पुराणेवाले खराब. मग तेवढ्यात आले होते आपले अरुण काका इटा नेण्यासाठी. मग अरुण काकांनी केला त्याच्या मुलाला कॉल. त्याचा एक मुलगा 7-8 वर्षाचा. तो माझे व्हिडिओ बघतो आणि त्याला माझ्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलायचं होतं. मग अरुण काकाने व्हिडिओ कॉल केला. मी त्याच्यासोबत बोललो. मग मी आलो पारसुनीला मम्मीला घेऊन हॉस्पिटल आल्यानंतर इथे भेटलो ते आपल्याला गौरव भाई बडबाईक मेडिकल स्टोअरला आलो. मग गौरव भाऊ बोलत होते आपल्याला तुमचा काला घोडा कुठे गेला. आपला काला घोडा होता घरी. मी आलतो बाईकनं आज पारसुनीला. मग इथून घोड्या घेतल्या, पैसे वापस घेतले. मग घरच्यासाठी निघतच होतो, पण रस्त्यातच आपल्या बाईकचा ट्यूब फाटला ऑटोमॅटिकली साईनचा. मग आलो पंचरच्या दुकानातून. इथं आपल्या बाईकच्या टायरमध्ये नवीन ट्यूब टाकला 350 रुपयाचा. मग आलो मी घरी. चला मित्रांनो, भेटून नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की विनू ब्लॉगर पेजला फॉलो करा माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.